नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्से नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्से नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्से साधु साधु आमचे पूजनीय गुरु भक्तीचे नामकरण विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन. गौरवनीय महासंघरत्नाची अनुमती घेऊन परवा आपण बघितलं होतं बुद्ध ब्राह्मण आहेत की क्षत्रिय आहेत या संदर्भात. आज आपण बघणार आहोत धर्मोपदेश केल्यानंतर भोजन करू नये या संदर्भात. जर एखाद्या भिक्षूने किंवा स्वतः भगवान बुद्धांनी जर उपदेश केला तर ते तिथं भोजन घेत नाही, असा एक नियम आहे. धम्मदेशना दिल्यानंतर भोजन करणं अयोग्य कसं आहे किंवा धर्मोपदेश केल्यानंतर भोजन का करू नये या संदर्भात आपण आज बघणार आहोत. आपण सुरू करू. राजा मिलिंद म्हणाला, बनते नागसे भगवंतांनी सांगितले आहे की आधी धर्मोपदेश करून तेथे भोजन करू नये. भगवान बुद्धाने सांगितलेले आहे की आधी धर्मोपदेश करून तेथे भोजन करू नये. हे ब्राह्मण, ज्ञानी लोक असे कधी करीत नाही. धर्मोपदेशाच्या मोबदल्यात काही घ्यावयास भगवान बुद्ध कधी आपले सहमत देत नाही. हे ब्राह्मण, धर्मानुसार आचरण करणाऱ्याचे असेच असते. तथापि लोकांना धर्मोपदेश करीत असता सर्वप्रथम भूमिकेचा विस्तार करतात. भगवान बुद्ध दानानीच खूप प्रशंसा करीत असतात. त्यानंतर शीलाविषयी काही उपदेश करतात. सर्व लोकेश्वर त्या भगवंताच्या उपदेशाने प्रभावित झालेले देवता आणि मनुष्य सर्वच खूप दान देतात. तेव्हा त्यांनी आणलेले दान सर्व भिक्षू आनंदाने ग्रहण करतात. म्हणते, धर्मोपदेश करून भोजन करू नये या भगवंताच्या वचनात जर यथार्थ सत्यता असेल तर धर्मोपदेश करीत असता भगवंत सर्वप्रथम दानाची प्रशंसा करीत होते असे म्हणणे संयुक्तिक वाटत नाही. आणि जर धर्मोपदेशाची सुरुवात सर्वप्रथम भगवान दानाच्या प्रशंसेने करीत असतील तर धर्मोपदेश करून तेथेच भोजन घेऊ नये असे ते कधीच म्हणू शकत नाही. ते का तर म्हणते, जो दानास खरोखर पात्र आहे तो जर श्रद्धावान गृहस्थासमोर दानाची प्रशंसा करू लागला तर ते आणखी अधिक दान देणारच. आणि ते दान जो ग्रहण करील ते त्या धर्मोपदेशाचाच मोबदला ठरवल्या वाचून कसे राहील. हा एक गुंतागुंतीचा प्रश्न आहे. कृपा करून तुम्ही हा स्पष्ट करून समजावून सांगावा. त्यावर बनते नागसेन म्हणतात, महाराज, धर्मोपदेश करून भोजन स्वीकारू नये का की ज्ञानी लोक ते उचित मानत नाही. धर्मोपदेश करावयाच्या मोबदल्यात काही घेण्याकरिता भगवान बुद्ध कधी संमती देत नाही. हे ब्राह्मण, धर्मविनयानुसार आचरण करणारे असेच वागतात असे भगवान बुद्ध म्हणाले ते सत्य आहे. आणि हे सुद्धा सत्य आहे की भगवान बुद्ध उपदेश सुरू करीत असता सर्वप्रथम दानाची प्रशंसा करीत होते. असे करून ते प्रथम त्यांच्या चित्ताला प्रभावित करीत असत व नंतरच शील पालनाचा उपदेश करीत असत. ही सर्व बुद्धांपासून चालत आलेली परंपरा आहे. मग उदाहरण देऊन सांगतात लहान मुलास खेळणी देण्यासंदर्भात. भट्टीजी म्हणतात, महाराज, लहान मुलास सर्वप्रथम एखादी बाहुली, विटी दांडू, बाबा गाडी, चक्री, पेला, धनुष्य इत्यादी खेळावयास देतात आणि इच्छेनुसार त्याचकडून
कार्य करून घेतात. म्हणजे तुम्ही पण केलं असेल कधीतरी. एखाद्या लहान मुलाला म्हणलं असेल, तुला हे घे चॉकलेट, जा बरं एवढं कर, आहे की नाही? असं तुम्ही केलंच असेल कोणी ना कोणी कधीतरी. काम करून घेण्यासाठी त्याला चॉकलेट देणे किंवा काहीतरी देणे, खेळणे, आहे की नाही? तर या ठिकाणी भंतीजी ते उदाहरण दिलेलं आहे. जसं लहान मुलाला सर्वप्रथम बाहुली, विटी-दांडू, चक्री, पेला, धनुष्य इत्यादी खेळावयास देतात आणि त्याकडून इच्छेनुसार कार्य करून घेतात. महाराज याचप्रमाणे भगवान बुद्ध सर्वप्रथम दानाची प्रशंसा करून श्रोत्यांचे चित्त आकर्षित करून घेतात. नंतरच शील पालन करावयाचा उपदेश देत असतात. पुढे म्हणलेले आजारास आजारी व्यक्तीचं एक उदाहरण दिलेलं आहे. महाराज वैद्य लोक सर्वप्रथम रोग्यास 4-5 दिवसापर्यंत तेलाची मालिश करावयास सांगतात. त्यामुळे त्याच्या शरीरात तरतरी येऊन थोडी शक्ती येते. त्यानंतर जुलाब दिला जातो. महाराज तसेच भगवान बुद्धाने सुद्धा उपदेश करण्याविषयी समजावे. महाराज दान करणाऱ्या दात्यांचे चित्त अत्यंत कोमल व मृदू असते. त्यामुळे ते दान रूपी पुलावरून किंवा नावेवर बसून संसार सागराच्या पैर तीरावर सहज निघून जातात. याच कारणाने भगवान बुद्ध सर्वप्रथम त्यांच्या कर्मभूमीची ओळख करून देतात. याच अर्थ ते उलट सुलट पद्धतीने त्यांच्याकडून दान मागतात असा होत नाही. मग दान कसे मागितले जाते या संदर्भात आपण बघूया. राजा म्हणतो, बनते उलट सुलट पद्धतीने कसे काय दान मागितले जाते? यावर भंतीजी म्हणतात, महाराज दोन प्रकारचे आहेत. दान किती प्रकारचे आहेत? 2 प्रकारचे आहेत. प्रथम प्रत्यक्ष कृती करून आणि प्रत्यक्ष याचना करून एक प्रकारे उलट सुलट रीतीने दान मागणे चांगलेही आहे, परंतु दुसऱ्या प्रकारे ते वाईटही आहे. त्याचप्रमाणे एक प्रकारे याचना करून उलट सुलट रीतीने दान मागणे चांगले आहे, तसेच दुसऱ्या प्रकाराचे दुसऱ्या प्रकारात असे करणे वाईटही आहे. मग प्रत्यक्ष कृती करून मागणे वाईट कसं काय? प्रत्यक्ष एखादी कृती करून दान मागणे वाईट कसं काय ते बघूया. कोणती कृती करून उलट सुलट रीतीने दान मागणे वाईट आहे? एखादा भिक्षू दान मागण्यासाठी ग्रहस्थाच्या घरी गेला असता अनुचित जागी उभा राहतो. हे प्रथम वाईट करून उलट सुलट रीतीने दान मागणे. चांगला भिक्षू याप्रमाणे निंद्य कृत्य करून अशा उलट सुलट पद्धतीने कधीच दान ग्रहण करीत नाही. जो व्यक्ती असे आचरण करतो तिला बुद्ध शासनात निंदनीय, वाईट, पतित आणि अपात्र समजण्यात येते. तिला वाईट मार्गाने जीविका चालवणारी असे समजण्यात येते. महाराज याशिवाय कोणी एखादा भिक्षू भिक्षाटनासाठी एखाद्या ग्रहस्थाच्या घरी गेला असता अनुचित जागी उभा राहतो उचित जागी उभा राहतो आणि आपणाकडे कोणाचे तरी लक्ष जाऊन त्याने आपणास भिक्षा द्यावी अशा उद्देशाने आपली मान मोराप्रमाणे लांब करून इकडे तिकडे आठ डोकावून पाहतो. अनुचित प्रकारे एखादा भिक्षू दुसऱ्या ठिकाणी म्हटलेले अनुचित प्रकारे एखादा भिक्षू जातो आणि तिचा असं उभा राहतो की मला बघा बघा मी भिक्षा पात्र घेऊन आलेलो आहे भिक्षा मागण्यासाठी. आणि जसा का मोर आपली मान उंच करून इकडे तिकडे पाहतो तसा तो भिक्षू आपली मान उंच करून इकडे तिकडे डोकावून पाहतो. हे सुद्धा प्रथम वाईट कृत्य करून उलट सुलट पद्धतीने दान मागणेच वाईट. उत्तम भिक्षू याप्रमाणे निंदनीय कृत्य करून उलट सुलट पद्धतीने दान मागून ते ग्रहण करीत नाही. जी व्यक्ती अशी करते तिला बुद्ध शासनात निंदनीय, वाईट, पतित आणि अपात्र समजण्यात येते. तिला अनुचित मार्गाने जीविका चालवणारी आहे असेच मानण्यात येते. महाराज याशिवाय कोणी एखादा भिक्षू मान हलवून भोयांची खून करून किंवा इशारा करून भिक्षा मागतो. म्हणजे एखाद्याने असं पात्र आणलं काही भोजनाचं असं मान हलवून आहे की हे टाकावं असं, तर हे अनुचित आहे. दुसरं सांगितलेलं आहे, दुसरं या ठिकाणी म्हटलेलं आहे की भोयाचे खून करून म्हणजे ते वाडा असं करून ते वाडा आहे की नाही अशा पद्धतीचं जे कृती करतो किंवा इशारा करून आहे की नाही ते आहे की नाही असं, तर ही गोष्ट अनुचित आहे असं म्हटलेलं आहे. हे उलट सुलट रीतीने भिक्षा मागणेच आहे. जो उत्तम भिक्षू आहे तो याप्रमाणे निंदनीय कृत्य करून
त्या उलट सुलट मार्गाने मागून तो ग्रहण करील. प्लेटफॉर्म बना के रखें। कोणाचा माईक चालू असेल तर तो बंद करा. जो भिक्षू असे करतो त्यास बुद्ध शासनात निंदनीय, वाईट, पतित आणि अपात्र समजण्यात येते. त्याला अनुचित मार्गाने जीविका चालवणारा असे समजण्यात येते. आता उचितपणे दान मागणे कसे आहे ते आपण बघूया. कोणती कृती करून दान मागणे उचित आहे? महाराज, कोणी एखादा भिक्षू भिक्षाटनासाठी निघाला असता गृहस्थाच्या दरवाजावर जाऊन उचित ठिकाणी, योग्य ठिकाणी जाऊन उभा राहतो. सावधान, सतर्क आणि शांतपणे उभा राहतो. जर कोणाची काही देण्याची इच्छा असेल तर तो तेथे थांबतो, अन्यथा पुढे निघून जातो. हे चांगले कृत्य करून दान मागणेच होय. जो चांगला भिक्षू आहे तो याप्रमाणे उचित कृत्य करून मागितलेले दान ग्रहण करतो. जे भिक्षू असे आचरण करतो त्यास बुद्ध शासनात प्रशंसेचे पात्र, उत्तम, श्रेष्ठ आणि सत्पात्र असे समजण्यात येते. त्याला पारिशुद्ध जीविका चालवणारा आहे असे मानण्यात येते. महाराज, देवादिदेव भगवान बुद्धाने सुद्धा सांगितले आहे की ज्ञानी लोक कधीही याचना करीत नाहीत. आर्यजन याचना करणे हे वाईट कृत्य समजतात. आर्य लोक भिक्षेसाठी गेले असता अगदी शांतपणे दाराशी जाऊन उभे राहतात. हीच त्यांची याचना आहे. भिक्षू लोक असे म्हणत नाही भिक्षाम देही, हे घे, अजून काहीतरी आहे 2-4 वर्ड. तर भिक्षू लोक असं काही बोलत नाही. भिक्षू लोक शांतपणे त्या दारावर जाऊन उभे राहतात, पाहतात की त्या व्यक्तीची काही इच्छा आहे का दान देण्याची. जर असेल तर थांबतात, अन्यथा ते पुढे निघून जातात. तोंडाने मागून घेणे वाईटच या संदर्भात आपण कोणत्या प्रकारचे दान तोंडाने मागितले असता वाईट समजले जाते? कोणत्या प्रकारचे दान तोंडाने मागणे वाईट समजले जाते? तर महाराज, कुणी भिक्षू मला चीवर, भिक्षापात्र, शयनासन द्या किंवा मला प्रत्यय आणून द्या असे उघडपणे तोंडाने बोलून मागून घेतो, तेव्हा अशा रीतीने मागून घेणे वाईट आहे. जो चांगला भिक्षू आहे तो अशा रीतीने कधीच कोणाला मागून घेत नाही. जो भिक्षू असे करतो त्यास बुद्ध शासनास निंदनीय, वाईट, पतित, अपात्र असे समजले. त्याला अनुचित रीतीने जीविका चालवणारा आहे असे समजले. एखाद्या भिक्षू सांगणे की मला असं हे चिवर मला पाहिजे, मला भिक्षापात्र आणून द्या किंवा मला शयनासन आणून द्या, या पद्धतीची जो इच्छा व्यक्त करतो तर हे वाईट रीतीने आजीविका चालवणे समजले जाते. महाराज, कोणी भिक्षू मला आमकी वस्तू द्या, तमकी वस्तू द्या, तमकी वस्तू द्या असे इतरांजवळ उघडपणे बोलून मागत असतो. याप्रमाणे इतरांकडे याचना करून तो लोभी होतो. अशी याचना करणे सुद्धा वाईटच आहे. जो चांगला भिक्षू आहे तो कधीही कोणाकडे याप्रमाणे याचना करून काही मागून घेत नाही. जो भिक्षू अशा प्रकारे याचना करतो त्यास बुद्ध शासनात निंदनीय, वाईट, पतित आणि अपात्र असेच समजण्यात येते. त्याला अनुचित रीतीने जीविका चालवणारा आहे असे समजण्यात येते. महाराज, याशिवाय कोणी भिक्षू लोकांना असे सांगत असतो की भिक्षूंना असे दान दिले पाहिजे. ते ऐकून लोक सुद्धा त्यांनी सांगितलेल्या वस्तूंचेच दान देत असतात. याप्रमाणे बोलून वस्तूचे दान मागणे सुद्धा वाईटच आहे. जो चांगला भिक्षू तो अशा प्रकारे कधीच आपणाकरिता दान मागून घेत नाही. जो भिक्षू असे करतो त्यास बुद्ध शासनात निंदनीय, वाईट, पतित आणि अपात्र समजण्यात येते. त्याला अनुचित मार्गाने जीविका चालवणारा आहे असेच समजण्यात येते. महाराज, एकदा धर्मसेनापती स्थवीर सारीपुत्र सूर्य मावळला आणि रात्री आजारी पडले. तेव्हा धर्मसेनापती स्थवीर महामोगलाने त्यांना विचारले तुम्हाला कोणते औषध पाहिजे? यावर स्थवीर सारीपुत्रांनी सांगितलेले औषध आपण आणले गेले. परंतु एवढ्यातच स्थवीर सारीपुत्रांना स्मरण झाले की अरे, मी तर हे औषध स्वतःच्या इच्छेप्रमाणे मागून घेतले आहे. हे फार वाईट झाले. असे केल्याने माझी जीविका अशुद्ध ठरेल. तेव्हा त्यांनी ते औषध सेवनच केले नाही. याप्रमाणे मागून घेणे सुद्धा वाईटच आहे. जो चांगला भिक्षू आहे तो कधीही
मागून घेत नाही असे करणारी व्यक्ती बुद्ध शास्त्रात निंदनीय, वाईट, पतित आणि अपात्र समजले जाते. तिला अशुद्ध जीविका चालवणारी आहे असे समजण्यात येते. उचितपणे याचना करणे. उचितपणे याचना करून काय मागू शकतात ते संदर्भात. उचितपणे केलेली याचना उत्तम म्हणून समजण्यात येते. ती कोणती बरे? महाराज, एखाद्या भिक्षूला आवश्यकता पडली असता तो आपल्या गुरुबंधूंना किंवा ज्या लोकांनी वर्षावासासाठी निमंत्रित केले आहे त्यांना तो सूचित करतो. याप्रमाणे मागून घेणे उचित समजले जाते. जो उत्तम भिक्षू आहे तो याच पद्धतीने मागणी करून ते ग्रहण करतो. जो भिक्षू असे करतो त्यास बुद्ध शासनात सन्मानित, उत्तम, श्रेष्ठ आणि सत्पात्र म्हणून समजण्यात येते. त्याला पवित्र जीविका चालवतो असे समजण्यात येते. भगवान अरहत सम्यक संबुद्धांनी सुद्धा असे दान स्वीकारण्याची अनुमती दिली आहे. महाराज, पुष्यक भारद्वाज नावाच्या ब्राह्मणाने दिलेल्या निमंत्रणाचा अस्वीकार केला होता का की ओढून ताणून तो मिथ्या तर्काद्वारे भगवान बुद्धांना दोष लावू इच्छित होता. म्हणूनच भगवान बुद्धांनी त्याच्या निमंत्रणाचा अस्वीकार केला होता. भगवान बुद्धांच्या भोजनात देवतांनी भरलेली दिव्य ओज या संदर्भात आपण बघणार आहोत. पुढे आहे, राजा म्हणतो, म्हणते भगवंताच्या भोजनात देवता लोक नेहमीच दिव्य ओज भरून देत होते की केवळ मद्यवात व मधुपायास या दोनच भोजनात त्यांनी दिव्य ओज भरले होते? हे की नाही? मधुपायास म्हणजे मधुपायाचा अर्थ होतो खीर, मधयुक्त असलेली खीर. आणि मद्यवात, मद्यवात नावाचा कोणतातरी पदार्थ असेल त्या काळामध्ये, कदाचित आपल्याला तो माहित आहे की. तर या भोजनामध्ये जे देवता असतात ते नेहमी दिव्य ओज भरून देत असे असं म्हणतात. महाराज, नेहमीच भगवान बुद्ध भोजन करीत असता, म्हणजे भट्टी सांगतात, महाराज नेहमी भगवान बुद्ध भोजन करीत असता देवता लोक त्यांनी घास उचलला की त्यात दिव्य ओज भरून देत असत. म्हणजे प्रीती, म्हणजे एक सुखमय अशी संवेदना असते धर्मरूपी जी फक्त देवतांकडे असते. ते काय करायचे, भगवान बुद्धांनी घास उचलला की त्याच्यामध्ये तो दिव्य ओज भरून द्यायचे त्या घासामध्ये, है की नाही? तर ज्याप्रमाणे राजाने घास उचलला की त्यांचा स्वयंपाकी त्या प्रत्येक घासावर कोशिंबीर घालतो, तद्वतच देवता लोक भगवंताच्या भोजन समयी प्रत्येक घासावर ओज भरवीत असत. वेरंजामध्ये सुद्धा कोरड्या जवाचे भोजन करीत असता देवतांनी ते दिव्य ओजाने वेळोवेळी भिजवले होते. त्यामुळे भगवान बुद्धांचे शरीर अगदी पुष्ट बनले होते. राजा म्हणतो, मिलिंद राजा म्हणतो, म्हणते भगवान बुद्धांचे शरीर अगदी पुष्ट व निरोगी राहावे म्हणून ज्या देवता नेहमी तत्पर राहत असत त्या देवता धन्य होत. ठीक आहे बनते नागसेन, मी एवढ्यावरून समजलो आहे, अधिक सांगण्याची गरज नाही, असं या ठिकाणी राजा मिलिंद बनते नागसेनास म्हणतात. धर्मोपदेशासाठी बुद्धांची अनुत्सुकता. तर आपण किती वेळ आहे, हा यायला काय अर्थ. म्हणते नागसेन, राजा म्हणतो, तुम्ही लोक म्हणता की भगवान बुद्ध 4 असंख्य 1 लाख कल्पापासून जगाचा उद्धार करण्यासाठी क्रमाक्रमाने आपल्या ज्ञानात वृद्धी करून शेवटी बुद्धत्वाचा लाभ करून सर्वज्ञ झाले. किती कल्पापर्यंत भगवान बुद्धांनी पारमिता पूर्ण केल्या? 4 असंख्य 1 लाख कल्प. लक्षात ठेवा, 4 असंख्य 1 लाख कल्पापर्यंत भगवान बुद्ध म्हणजे ते बोधिसत्व क्रमाक्रमाने ज्ञानात वृद्धी करून शेवटी त्यांनी बुद्धत्वाचा लाभ करून सर्वज्ञ झाले. तथापि सर्वज्ञतेचा लाभ होताच धर्मोपदेश करण्याकरता कटिबद्ध न होता केवळ शांतीच्या आनंदात स्वस्थपणे मग्न राहावे असे त्यांना वाटू लागले. म्हणते नागसेन, जसा की एखादा लढवय्या सैनिक किंवा त्याचा शिष्य लढाईत न जाता अनेक दिवस पर्यंत लढाईचे डावपेच शिकून पूर्णपणे तयार होतात, अगदी लढाई सुरू व्हावी आणि त्यासाठी त्याने लढाईच्या मैदानात न जाता स्वतः पळ काढावा, त्याचप्रमाणे बुद्धाने 4 असंख्य 1 लाख कल्पापासून या जगताच्या उद्धारासाठी हळूहळू आपल्या ज्ञानात वृद्धी करून
धर्मोपदेश करण्यापासून माघार घेतली, यावर तुम्ही स्पष्टीकरण देऊन सांगा, असं तो म्हटला. की जर भगवान बुद्ध 4 असंख्य 1,00,000 कल्पवर्षापर्यंत आपल्या ज्ञानात वृद्धी करून शेवटच्या जन्मात ते बुद्धत्व झाले, कोणाच्या जगाच्या उद्धारासाठी झाले. परंतु जेव्हा त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं तेव्हा त्यांच्या मनात शंका उत्पन्न झाली आणि त्यांनी विचार केला की हे लोकांना सांगण्यापेक्षा शांतीच्या आनंदामध्ये मी स्वस्थ मग्न राहावे. मग एखाद्या व्यक्तीनं अनेक दिवसापर्यंत युद्धात जाण्याची तयारी करावी आणि युद्ध सुरू होताच त्यांनी पळ काढावा. त्याच पद्धतीने भगवान बुद्धांनी केले नाही का, असं राजा भंतेजींना प्रश्न करतात. भंते नागसेन भंते नागसेनाला पुढे राजा अजून म्हणतो, भंते नागसेन, ज्याप्रमाणे एखादा कुस्तीबाज मल्ल किंवा त्यांचा शिष्य अनेक दिवस पर्यंत कुस्तीचे सर्व डावपेच शिकून त्यात तरबेज व्हावा, पण ज्या दिवशी कुस्तीची दंगल आहे त्याच दिवशी त्याने आखाडातून पलायन करावे. अगदी तसेच भगवान बुद्धाने 4 असंख्य 1,00,000 कल्पापासून या जगदाच्या उद्धारासाठी क्रमाक्रमाने आपल्या ज्ञानाची वृद्धी करून शेवटी बुद्धत्व प्राप्त करून सर्वज्ञतेचा लाभ करून घेतला होताच. मग धर्मोपदेशाच्या आखाड्यातून पलायन का केले? भंते नागसेन, याप्रमाणे भगवान बुद्ध भयभीत झाल्यामुळे असे पळून जाऊ इच्छित होते की आपण लोकांना आपल्या उपदेशातून समजावू शकत नाही किंवा आपल्या कमजोरी आहेत, तेव्हा लोकांना काय धर्मोपदेश करावा असे वाटून यथार्थाने त्यांना सर्वज्ञतेचा लाभ झाला नव्हता. त्यामुळे त्यांनी धर्मोपदेश करण्यापासून माघार घेतली काय, असा प्रश्न केला. यातील खरे कारण कोणते ते कृपा करून समजावून सांगावे आणि माझ्या शंकाचे निसरण करावे. बनते, जर भगवान बुद्धांनी 4 असंख्य 1,00,000 कल्पापासून क्रमाक्रमाने आपल्या ज्ञानाची वृद्धी करून शेवटी बुद्धत्वाची प्राप्ती करून सर्वज्ञता संपादन केली हे खरे असेल, तर सर्वज्ञता संपादन करताच धर्मोपदेश करावयाचा सोडून शांतपणे स्वस्थ राहण्याचे विचार त्यांच्या मनात आले कसे काय, असे म्हणणे योग्य वाटत नाही. आणि जर सर्वज्ञ झाल्यानंतर पाठवा लागेल पहिले. धर्मोपदेश न करता शांतपणे कालक्रमण करीत राहण्याचे विचार मनात आले होते, हे खरे मानावे तर भगवान बुद्धांनी 4 असंख्य 1,00,000 कल्पापासून जगाच्या उद्धारासाठी क्रमाक्रमाने आपल्या ज्ञानाचा विकास करून शेवटी बुद्धत्व प्राप्त करून सर्वज्ञ झाले, असे म्हणणे संयुक्तिक वाटत नाही. कृपा करून हे सुद्धा एक कोडे आहे ते सोडून माझ्या शंकेचे निवारण करावे, असं राजा मिलिंद भंते नागसेनास या ठिकाणी म्हणतात. मग भंते नागसेनांनी काय उत्तर दिलं आपण हे बघूया. खरंच आहे, जेव्हा भगवान बुद्ध बुद्धत्व प्राप्त करतात तेव्हा त्यांना विचार पडतो की मी हा उपदेश लोकांना सांगावं की नाही, लोक त्याला ऍक्सेप्ट करू शकतील की नाही. जर यांना समजलाच नाही तर निव्वळ हा माझ्याही डोक्याला ताप होईल आणि त्यांनाही डोक्याला ताप होईल आणि याच्यामध्ये निष्कारण माझीच हानी होईल. म्हणून भगवान बुद्धांनी उपेक्षा केली होती की आता उपदेश करायचा नाही. तर त्यावेळेस असं आहे की ब्रह्मसंपत्तीने येऊन भगवंताला याचना केली होती या संदर्भात. तर भंतीजी म्हणतात, महाराज, वरील दोन्ही विधाने अगदी बरोबर आहेत. हे खरे आहे की बुद्धाने 4 असंख्य 1,00,000 कल्पापासून या जगताच्या उद्धारासाठी क्रमाक्रमाने आपल्या ज्ञानात वृद्धी करून शेवटी बुद्धत्वाचा लाभ पदरात पाडून घेतला व सर्वज्ञ बुद्ध झाले. तथापि बुद्ध धर्मोपदेशाकडे न वळता स्वस्थ व शांत राहण्याची त्यांना इच्छा झाली. परंतु अशी इच्छा होण्याचे एक कारण आहे. प्रथम, भगवान बुद्धांना हा धर्म अत्यंत गंभीर, सूक्ष्म, दुर्ज्ञेय आणि दुर्बोध आहे असे दिसून आले. आणि दुसरे असे की या जगातील लोक काम वासनात अतिशय चिकटून गेले आहेत, तसेच खोट्या सत्काय दृष्टीमध्ये अडकून बसले आहेत, खोट्या मिथ्या धारणांमध्ये, बऱ्याचशा अवधारणांमध्ये अडकून बसलेले आहेत, आजही आहेत, है की नाही. हे दृश्य पाहून धर्मोपदेश करावयासाठी मागे पुढे करू लागले. मी कोणाला शिकवावे, कोणत्या प्रकारे शिकवावे, त्यांना असे प्रश्न निर्माण होतात. लोकांचा कमकुवतपणा त्यांच्या नजरेस पडला, म्हणून त्यांनी धर्मोपदेश करण्यापासून माघार घेतली. महाराज, एखादा कोणी वैद्य आजाराने जर्जर झालेल्या बिमाराला पाहून असा विचार करतो की कोणत्या उपायाने व कोणत्या औषधाने याचा आजार दूर होईल. त्याचप्रमाणे भगवान बुद्धांना आपला धर्म अत्यंत गंभीर व दुर्बोध वाटला आणि दुसरे असे की काम वासनेचे कैफात मस्त असलेल्या लोकांना खोट्या मिथ्या दृष्टीने शिकारी बनवलेले पाहून धर्मोपदेश करावयासाठी त्यांचे मन मागे पुढे करू लागले. की अशा अवस्थेत मी कोणाला शिकवावे, कसे शिकवावे,
शेवटी लोकांचा कमकुवतपणा त्यांच्या नजरेस पडला. महाराज, कोणी एक क्षत्रिय राजा गादीवर बसल्यानंतर आपल्या द्वारपालास, शरीर रक्षकास, सभासदास, नागरिकास, शिपायास, चतुरंगी सेना अध्यक्षास, कोशपालास, ऑफिसरांना, मांडलिक राजास आणि तसेच इतर अनुभवी लोकांना पाहून अशी विचारणा करतो की मी राज्यकारभार कसा चालवावा. त्याचप्रमाणे भगवान बुद्धाने प्रथम हे पाहिले की हा धर्म अत्यंत गंभीर आहे, दुर्बोध आहे, दुर्ज्ञेय आहे. त्यातल्या त्यात या जगातील सर्वच लोक कामवासनेच्या कफे मस्त झालेले आहेत, खोट्या सत्काय दृष्टीमध्ये अडकून बसलेले आहेत. हे पाहून धर्मोपदेश करण्यासाठी त्यांचे मन मागे पुढे पाहू लागले. मी कोणाला उपदेश करावा, मी कोणाला शिकवावे असा विचार करत असता लोकांचा कमकुवतपणा त्यांच्या नजरेस पडला. सर्व बुद्धांची ही पद्धत असते, हे की हे या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे. तर पुढे आहे, भंतेजी म्हणतात, महाराज, आणि सर्वच बुद्धांची ही एक पद्धत आहे. ती कशी आहे? ब्रह्माने म्हणजे जो ब्रह्मसंपत्ती आहे त्याने प्रार्थना केल्यावरच ते धर्मोपदेश करीत असतात. त्याचे कारण काय? तर त्यांचे असे आहे की त्यावेळी सर्व तपस्वी, परिव्राजक, श्रमण आणि ब्राह्मण हे सर्वच ब्रह्माचे उपासक असतात, है की नाही? ब्रह्म हा रचयिता आहे, ब्रह्माने सृष्टी निर्माण केली याबद्दल ते विचार करीत असतात. मग त्यांचीच ते पूजा अर्चा करत असतात. तेव्हा त्या बलवान, यशस्वी, विख्यात, ज्ञानी, अलौकिक आणि सर्वांचा नेता असा ब्रह्म भगवान बुद्धांच्या चरणावर नम्रपणे नतमस्तक होऊन नमस्कार करीत असलेला पाहून समस्त देवता गणांसह सर्व लोक आपोआपच शरण येतात. त्यांचे धर्मसिद्धांत मान्य करून त्यांचे ते उपासक बनतात. महाराज, याच कारणामुळे ब्रह्माने प्रार्थना केल्यानंतर भगवान बुद्ध धर्मोपदेश करू शकतात. पण ते ब्रह्मलोकी उत्पन्न होणारे जे सत्व आहे त्यांना ब्रह्म म्हणतात, हे या ठिकाणी लक्षात घ्या. महाराज, ज्याप्रमाणे कुणी राजा किंवा राज्यमंत्री एखाद्या पुरुषाचा खूप मान सन्मान करीत असतो, त्याची सेवा करीत असतो, तो असे करीत आहे असेच पाहून समस्त प्रजाजन देखील त्याचा तसाच सन्मान व सेवा करू लागतात. महाराज, याचप्रमाणे भगवान बुद्धांसमोर ब्रह्म नतमस्तक झालेला पाहून समस्त देवता गणांसह सर्व लोक आपोआपच भगवान बुद्धांच्या चरणावर नतमस्तक होतात. ब्रह्म ज्याची पूजा करतो त्याची सर्वजण जग पूजा करते. याच कारणामुळे ब्रह्मा स्वतः सर्व बुद्धांनी धर्मोपदेश करण्यासाठी नम्र भावे प्रार्थना करतात. त्याप्रमाणे ब्रह्मांनी प्रार्थना केल्यानंतरच बुद्ध धर्मोपदेश करीत असतात, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे बनते नाचते, आपण उत्तम प्रकारे समजावून सांगितले, खूप उदाहरणे देऊन माझ्या मनातील किलबिश बाहेर काढली. आपले म्हणणे मी सहर्ष मान्य करतो, असं या ठिकाणी राजा मिलिंद म्हणतो आणि त्यांच्या प्रश्नाबद्दल आभार व्यक्त करतो. आणि अशा पद्धतीने हा भाग आपण या ठिकाणी थांबवत आहोत की धर्मोपदेश करणे संदर्भात भगवान बुद्धांचा धर्मोपदेश कशा पद्धतीचा असतो किंवा कशा पद्धतीने धर्मोपदेश करण्यासाठी अनुत्सुकता निर्माण करतात. मग या संदर्भात आपण आज बघितले आहे आणि दाना संदर्भात पण आपण बघितलं भगवान बुद्धांच्या. तर हे दोन्ही प्रकरण इथे संपत आहे. या दोन्ही प्रकरणासंदर्भात आपल्याकडे वंदामी बनते. हॅलो, हा बोला. वंदामी बनतेजी जोडजी बोलतोय. बोला सर. हा, भंतेजी एक बेसिक प्रश्न असा होता. हॅलो, हा बोला. येतोय आवाज? भंतेजी, आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्यात. हा हा. हॅलो, त्याच्यात पहिलीच प्रतिज्ञा अशी, मी ब्रह्मा विष्णू महेश यांना मानणार नाही. आणि आजच्या आपल्या धर्मदेशनेमध्ये ब्रह्माचा हा विषय आला. मला मी दोन्ही मध्ये थोडा कॉन्फ्लिक्ट निर्माण झाले माझं, की बाबासाहेबांनी नाकारलेले ब्रह्म वेगळे
आणि ह्या आपल्या ज्या धम्मदेशनेमध्ये मिलिंद राजाने विचारलेले किंवा नागसेन भंतेजींनी सांगितलेले जे ब्रह्म आहेत ते वेगळे आहेत की एकच आहेत, कसं म्हणजे थोडस त्याच्या संदर्भात सखोल थोडस सांगावं म्हणते. ओके, बरोबर, मला समजलं. या ठिकाणी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो. भगवान बुद्धांचं धम्मराज्य, भगवान बुद्धांचं धम्मराज्य म्हणजे भगवान बुद्धांचा धम्म हा केवळ मनुष्य लोकापुरता सीमित नाहीये. एक तुम्ही जर तसं सहस्ती लोक धातू संपकंपी संपवेदी आहे की नाही, हे शब्द ऐकले असतील धम्मचक्र प्रवर्तन. ज्यावेळेस भगवान बुद्धांनी सर्वप्रथम आपला धम्माचा उपदेश केला तर 10,000 लोक धातू प्रकंपित झाले असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये एक कंपन उत्पन्न झालं. तर या ठिकाणी काय होतो एक समजून घेऊ आपण. लोक धातू म्हणजे एक लोक धातूमध्ये 31 लोक असतात. एका लोक धातूमध्ये 31 लोक असतात. 31 लोकांमध्ये कसं असतं, त्या काळात भगवान बुद्धांनी ती लँग्वेज वापरलेली, मग त्याच्यामध्ये एक मनुष्य लोक असतं आहे की नाही, 6 प्रकारचे देवता लोक असतात, 16 प्रकारचे ब्रह्म लोक असतात, 4 प्रकारचे अरूप ब्रह्म लोक असतात, 4 प्रकारचे अरूप ब्रह्म लोक असतात, 4 प्रकारचे अधोगतीचे लोक असतात. ही चक्रवाज एका धातूमध्ये झालं. परंतु या धातू आपण आपल्या लँग्वेज मध्ये म्हटलं तर ही आपली ग्रह मालिका जी आहे 8 ग्रहांची आहे की नाही, तर एक भवंतर लोक सांगितलेले भगवान बुद्धांनी. भवंतर लोकांचा उल्लेख असा केलेला आहे की अशी जागा या 8 ग्रहांच्या मध्ये असलेली अशी जागा जिथं सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही, सूर्याचा प्रकाश जिथं पोहोचत नाही तिथं एक भवंतर लोकांचा उल्लेख केलेला आहे भगवान बुद्धांनी. तर त्या भवंतर लोकांमध्ये सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही तरी सुद्धा तिथं सत्व आहेत असं भगवान बुद्ध म्हणतात, आणि भयंकर दुर्गती भोगणारे सत्व आहे. तसेच इतर लोक धातूंमध्ये राहणाऱ्या त्या सत्वांना ब्रह्म असा शब्द उच्चारलेला आहे, कारण की ते आपल्यापेक्षा हा ऍडव्हान्स आहेत बऱ्याच गोष्टीमध्ये. तर जो ब्रह्मा हिंदू धर्मामध्ये येतो त्या ब्रह्माबद्दल नाही सांगितलेलं याच्यामध्ये आहे की नाही. त्याच्यानुसार एक मिथ्या धारणा अशी आहे त्या ब्रह्माबद्दल की त्याने हे विश्व निर्माण केलं असं म्हटलेलं आहे. परंतु भगवान बुद्ध काय म्हणतात, या भवचक्रामध्ये, या समस्त भवचक्रामध्ये सर्व सत्व अडकलेले आहेत. जोपर्यंत ते निर्वाण पदाकडे जात नाही तोपर्यंत त्यांची या भवचक्रातून मुक्तता होत नाही. मग रूप ब्रह्मलोकात जेवढेही ब्रह्म सत्व जन्माला येतात ते सुद्धा त्यांच्या कुशल पुण्यकर्मामुळे चांगल्या क्वालिटीचं जीवन म्हणजे ब्रह्मचर्याचं आणि 4 विहार जे असतात त्याच्यामध्ये ते जगतात. परंतु त्यांचा पुण्यसंचय संपल्यानंतर पुन्हा ते या भावामध्येच अडकतात असं आहे. मग त्या अर्थी जे सत्व ह्याच भावामध्ये अडकतात ते या जगाचे क्रिएटर कसे काय असू शकतात हे समजून घेतलं पाहिजे. तर एक बेसिकली त्या काळामध्ये भगवान बुद्धांनी तो ब्रह्मशब्द वापरलेला आहे, देव शब्द, आपण ती संज्ञा समजून घेतली पाहिजे. मी तुमच्यासाठी एक म्हणजे एक गोष्ट सजेस्ट करील. महानागरत्ननी एक पुस्तक लिहिलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे हिंदू आणि बौद्ध धर्मातील देवी देवतांमधील फरक. निश्चितच तुम्ही ते पुस्तक वाचावं, तुम्हाला खूप काही त्याच्यातनं शिकायला मिळेल आहे की. या ठिकाणी त्या ब्रह्माचा उल्लेख नाही केलेला आहे, द क्रिएटर ऑफ युनिव्हर्स आहे की नाही, जो ज्याने युनिव्हर्स क्रिएट केलं अशी संकल्पना जी मिथ्या धारणा लोक त्या ब्रह्माबद्दल नाही म्हटलेलं. परंतु लोक अशा मिथ्या दृष्टीमध्ये असतात, आता सध्याही त्या मिथ्या दृष्टीमध्ये आहे की लोक असं मिथ्या दृष्टीमध्ये असतात की ब्रह्मसत्वाने किंवा ब्रह्माने हे विश्व निर्माण केलेले आहे म्हणून लोक त्या ब्रह्माची पूजा करतात. त्या काळातही तशी मिथ्या धारणावाले लोक होते, आजही तशी मिथ्या धारणावाले लोक आहेत. परंतु जेव्हा एखादा ब्रह्मलोकी निवास करणारा सत्व येऊन जेव्हा भगवान बुद्धांसमोर नतमस्तक होतो तेव्हा बाकीचे सत्व सुद्धा काय करतात, भगवान बुद्धांच्या मार्गावर आरूढ होतात, कारण की ज्याला ते आराध्य मानतात तोच भगवान बुद्धांच्या चरणी नतमस्तक आहे की असं आहे. तुम्हाला समजलं का? हो, साधू साधू म्हणते. समजलं सर, समजलं. हा, अजून एक मी तुम्हाला सांगतो, एक सुत्त आहे बघा. त्या सुत्ताचं नाव मला आठवत नाही, परंतु त्याच्यामध्ये चूळनिका लोक धातू बद्दल सांगितलेले. मी उद्या तुम्हाला कळेल की भगवान बुद्धांची क्षमता सांगितलेली की किती लोक धातूपर्यंत भगवान बुद्ध पाहू शकतात.
हे गेली ते मी तुम्हाला उद्याच्या देशनीमध्ये नक्कीच. अजून कोणाच काही प्रश्न असेल तर विचारू शकतो. हा, आपली मीटिंग संपत आलेली आहे. हो. जर पुन्हा प्रश्न उत्तर असेल कोणाचे तर पुन्हा जॉईन होऊ शकता तुम्ही, आहे की नाही. सकाळी आपण अजून टायमिंग वाढवू शकतो सकाळी. हो, रिकनेक्ट करावं लागेल आपल्याला. रिकनेक्ट करावं हा, लागेल. जर कोणाचा काही प्रश्न असेल तर, नाही तर मग आपण या ठिकाणी थांबूया. ठीक आहे. तर आजचा भाग चांगला होता, समजण्यास थोडासा कठीण वाटतो, परंतु माझं एक मत आहे ते मी सांगू इच्छितो तुम्हाला, की तुम्ही त्रिपिटकामधल्या सुत्त पिटकाचा अध्ययन थोडं थोडं सुरू करावं. अंगुत्तर निकायापासून सुरू केलं तर योग्यच. कसं आहे, बऱ्याचशा गोष्टीचं नॉलेज त्या सुत्तामधनं होतं. आपले लोक वरवरच नॉलेज ग्रहण करतात, म्हणजे असं संदर्भ ग्रंथ असतात जे छोटे छोटे, त्याचा उल्लेख येतात, परंतु मूळ साहित्य वाचायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला बरोबर त्याचं नॉलेज आत्मसात होईल असं मला वाटतं. ठीक आहे. तर या ठिकाणी जी काही धम्मदेसना झाली, या धम्मदेसनेतनं जे काही पुण्यकर्म संचित झालं, संचित झालेलं कुशल पुण्यकर्म मी तुम्हाला सर्वांना अनुमोदित करतो. या कुशल पुण्यकर्माच्या अनुभवाने आपणाला ह्याच भगवान गौतम बुद्धांच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य प्राप्त होते. साधू साधू सर्वांचं मंगल, सर्वांचं साधू साधू.